बोलूया आता इंद्रायणी नदीविषयी। इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे, यामुळे पुन्हा एकदा यावर बोलण्याची वेळ आली आहे। इंद्रायणी नदी स्वच्छ करण्याची मागणी वारकऱ्यांनीही केली आहे। सरकारकडे इंद्रायणी नदीकाठी पैसे नसतील तर आम्ही निधी उभारू अशी संतप्त प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिली। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। लाखो वारकऱ्यांचं माहेर अशी श्री क्षेत्र आळंदी या परिसराची ख्याती आहे। राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही या ठिकाणी विद्यार्थी कीर्तनाचे धडे गिरवण्यासाठी येत असतात। या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये कीर्तनकार घडवले जातात। या कीर्तनकारांचं जे प्रशिक्षण सुरू असतं त्यांच्या दिवसाची सुरुवात ही इंद्रायणी स्नानाने होत असते। मात्र आपण या ठिकाणी पाहू शकताय इंद्रायणी नदी जी आहे ही पूर्णपणे फेसाळली आहे। इंद्रायणी नदीचं पात्र जे आहे हे पूर्णपणे केमिकल युक्त पाण्याचं आहे। या नदीचा ज्या ठिकाणी उगम होतो त्या उगमापासून तर अगदी आळंदीपर्यंत या इंद्रायणी नदीच्या दोन्ही बाजूनी मोठ्या संख्येने केमिकल कंपन्या आहेत। त्याचबरोबर शहरीकरण आहे। या केमिकल कंपन्यांमधलं पाणी कोणतीही प्रक्रिया न करता या इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जातं। त्याचबरोबर या भागात जे शहरीकरण आहे या शहरातील पाणी जे आहे तेही मैला मिश्रित पाणी या इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जातं। त्यामुळे ही इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे आणि या प्रदूषणाचंच आता या ठिकाणी इंद्रायणी नदीने फेसाळलेलं स्वरूप धारण केलंय। आणि या दूषित असलेल्या पाण्यामध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी कीर्तनाचे धडे गिरवण्यासाठी येतात त्या विद्यार्थ्यांना या नदीमध्ये आंघोळ करावी लागते आणि त्यांना मात्र याच्यामध्ये आंघोळ करणं हे जिकरीचं ठरतंय। आपल्या सोबत वारकरी आहेत, काय सांगाल? या ठिकाणी अनेक विद्यार्थी कीर्तनाचे धडे गिरवण्यासाठी येतात आणि त्यांना दिनचर्या म्हणून सकाळी इंद्रायणी नदीमध्ये स्नान करावं लागतं। खरं तर सकाळी सकाळी आमची जी दिनचर्या असते, लहान मुलांची असेल आमची असेल, वयाच्या 5व्या पासून ते वयाची 60 70 असणाऱ्या सर्व वारकऱ्यांच्या दिनचर्येमध्ये हा मोलाचा भाग आहे की वारकऱ्यांनी सकाळी उठावं आणि नित्य स्नानाला यावं। तात्पुरती साफसफाई नको आम्हाला, तात्पुरतं काम नको आम्हाला परमनंट काम हवंय की ज्याची स्वच्छता अबाधित राहील, की ज्यामुळे हे या केमिकलमुळे आम्हाला काही त्रास होणार नाही। खरं तर इंद्रायणी नदी ही आमची आई आहे आणि आमची आई आता प्रदूषणामुळे दूषित झाली आहे। आमच्या आईला वाचवण्यासाठी आम्ही वारकरी काहीही करू। शासनाला जर निधी नसेल तर आम्ही वारकरी संपूर्ण महाराष्ट्रातून निधी संकलित करू। मात्र शासनाने ही इंद्रायणी नदी पूर्णतः स्वच्छ करण्यासाठी सुरुवात करावी। त्यासाठी आम्ही वारकरी सर्व पद्धतीची मदत करण्यासाठी तयार आहोत, असं मत या ठिकाणी वारकऱ्यांनी व्यक्त केलंय। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, आळंदी, पुणे।